रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। वर्धा में पिता द्वारा बेटी पर किया गया अत्याचार। वर्धा जिले के सेवाग्राम में एक पिता द्वारा अपनी ही 14 साल की बेटी पर अत्याचार करने का मामला सामने आया है। आरोपी पिता को पुलिस ने गिरफ्तार कर 26 जून तक न्यायिक हिरासत में भेज दिया। पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस स्टेशन सेवाग्राम, दिनांक 22 तारखेला आमच्याकडे एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 14 व तिची आई असे पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे रिपोर्ट त्या मुलीचा घेण्यात आलेला आहे। मुलीने सांगितलं की तिचे सख्खे वडील हे तिच्यावर मागील 2-3 वर्षापासून वाईट नजर ठेवून आहेत आणि तिला बॅड टच करत आहे। सोबतच तिच्यावर जबरदस्ती करत आहे आणि सोबतच तिला जबरदस्तीने आंघोळ करायला लावून तिचे रेकॉर्डिंग सुद्धा तिच्या मोबाईलने करत आहे। त्याप्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीच्या विरुद्ध कलम 376 2N, कलम 376 3, 377, 354 अ, 354 क, 504, 506 भादवी सह कलम पोक्सो ॲक्टचे कलम 6, 8, 10, 12, 14 व IT ॲक्ट कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचा PCR मिळवण्यात आलेला आहे व पुढील तपास सदर प्रकरणामध्ये सुरू आहे। पंढरपुर आने का फैसला मुख्यमंत्री का देवेंद्र फडणवीस। कोरोना वायरस संक्रमण के चलते राज्य में सभी धार्मिक स्थलों पर आम जनता को रोक है, लेकिन पंढरपुर के विठ्ठल रुक्मिणी मंदिर में आषाढ़ी एकादशी पर पहली पूजा का मान राज्य के मुख्यमंत्री का होता है। ऐसे में ये सम्मान लेना है या फिर किसी और वारकरी भक्त को देना है, इसका फैसला खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को लेना है। कुछ इस तरह की सलाह पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे को दी है। मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर त्यांना घेऊ दिलं पाहिजे। प्रश्न काय आहे की विठ्ठल आमचा आराध्य दैवत आहे, आम्ही त्यांना आमच्या संपूर्ण अध्यात्माचा राजा म्हणतो आणि मुख्यमंत्री जो असतो तो मुख्यमंत्री हे प्रशासनाचे प्रमुख असतात आणि म्हणून हा मुख्यमंत्र्याचा मान नाही आहे, मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे की आमच्या राज्याची पूजा त्यांनी केली पाहिजे। आता ती पहिली करावी की दुसरी करावी याबाबत काही विवाद असू शकतात, म्हणजे समजा सामान्य माणसाला त्याचा पहिला अधिकार दिला तरी काही हरकत नाही, तो जरूर देता येईल। फक्त ही भूमिका की बाबा मुख्यमंत्र्यांनी येऊ नये वगैरे अशी भूमिका योग्य नाही। मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर त्यांनी यावं, पहिली पूजा कोणी करावी सगळ्यांनी मिळून ठरवावं। यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य वाटतं की बाहेरून पंढरपूरमध्ये सगळ्यांना याला बंदी केली असताना मुख्यमंत्र्यांनी यावं, या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांना करायचा। मुख्यमंत्री शेवटी त्या पदावर बसलेला माणूस कोणी असू द्या ते जबाबदार असतो आणि जबाबदार माणूस परिस्थिती पाहून निर्णय करत असतो। कुठल्या तरी तिसऱ्या माणसाने किंवा कोणी अशा प्रकारे मला असं वाटतं की बाबा त्यांनी येऊ नये अशा प्रकारचं ची भूमिका घेणं काही योग्य नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भातला निर्णय करावा, पण कोणी अडवू नये। गोपीचंद पडळकर द्वारा संयम रखना जरूरी था। देवेंद्र फडणवीस अपने सोलापुर दौरे में कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गोपीचंद पडळकर द्वारा शरद पवार पर की गई टिप्पणी पर बोलते हुए कहा कि शरद पवार जैसे दिग्गज नेता पर इस तरह की टिप्पणी करना ठीक नहीं है। गोपीचंद एक युवा नेता है और बोलते समय उन्होंने शब्दों के प्रयोग पर ध्यान देना चाहिए। चर्चा केली बघा, पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहे हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण ते आमचे शत्रू नाही आहेत। आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे, या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही। आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे मी भावनेच्या भरात बोललो, पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे। मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात, म्हणजे सगळ्याच पक्षांचे, हे बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे। भावना कठोर असू शकतात, पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं।
लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।